आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्याला लवकरात लवकर हे सगळं सांगायला पाहिजे। मी एक काम करते, त्याला मेसेज करून ठेवते। हां, जी संपत्ती मालक त्यांची स्वतःची हाय म्हणून मिरवतात ते सगळं सूर्याच्या हक्काचं हाय। तोच या सगळ्याचा मालक हाय आणि मला भेटला की मी हे सगळं त्याला परत करेन। एवढं वाचलं तरी त्याला अंदाज येऊन जाईल। बाकी भेटल्यावर सगळं बोलीनच मी त्याच्याशी। मालन, बसते बाई जरा मी इथं। बरं मिनिट बसा। सावकाश धनू। अक्का, मी बी पाणी पिऊन येते। हा, ये जा। दुसरी दाखव की। ही एक छान आहे बघा, ही आवडेल नक्की तुम्हाला। कलर पण याचा सुंदर आहे, लाल कलर आहे, छान वाटेल एकदम। कशी वाटते दादा? ही ओके ठीक आहे। दादा मध्येच साडी बिडी, वहिनीचा बर्थडे आहे का काय? अरे नाही, वहिनीसाठी नाही, ही आत्यासाठी आहे। तिला माहेरची साडी पाहिजे होती आणि तिनं पहिल्यांदा काहीतरी माझ्याकडे मागितलं होतं आणि या वाढदिवसाला काहीच खास करता आलं नाही त्याच्यासाठी। मग म्हणलं माहेरची साडी घेऊन जावं। तू बघ, ही साडी बघितल्यावर ना असली खुश होईल का नाही ती। ही साडी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचं आयुष्य अजून वाढवलं बघ। त्या खुशच होणार आहे साडी बघून। असं स्विच ऑफ लागतोय। मालक तुम्ही इथं? हा, अहो तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं, म्हटलं तुम्हाला डोंगरावरच भेटावं। आय 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 असं असं काय महत्वाचं काम होतं जे तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं? तेच जे करण्याची तुम्हाला एवढी मरणाची घाई लागली, तुमच्या वाच्याला त्याच्या इस्टेटीच्या कागदपत्रांबद्दल सांगण्याची। कुठे राहिल्या त्या दोघी जणी? वहिनी, अगं तुला माहित नाही का, आत्याला ना डोंगर चढताना धाप लागते म्हणून हळूहळू बसत येत असतील त्या। आता मी एवढी ताकदीची असून बी माझी हालत बघ किती बेकार झाली, किती दम लागलाय। त्यामुळे त्यांना येऊ दे हळूहळू, आपण ना ह्याच्या पुढे एकदम निवांत आरामात जाऊ। हा, तर हळू जाऊ। अगं धनु दीदी, आपल्याला वर मंदिरात जाऊन पूजा करून मग खाली यायचंय। एवढं सगळं करेपर्यंत संध्याकाळ होईल। हा मग संध्याकाळ होत असेल ना तर होऊ दे, आपण खाली नीट पोहोचणं जास्त महत्वाचं आहे, कळलं? नाही तर बसू 2 दिवस हातपाय पकडून। तुम्हाला लोकांना माझ्याबरोबर हळूहळू यायचं नसेल ना तर तुम्ही जा वरती। अगं मी डायरेक्ट आता आजच्या बरोबरच येईल। धनु दीदी, अगं उठ ना। तू बसून राहिली ना तर बसूनच राहशील। आपण चालत राहिलो ना तर हळूहळू वर तरी जाऊ। उठ ना धनु दीदी, उठ ना। तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी जरा बघून येते। वहिनी, अगं आपण एवढं चढून आलोय आता वरती आणि त्यांना रस्ता माहित नाही का? येतील ना हळूहळू। तू चल, सोबत चल। हा वहिनी, आपण एक काम करू, आपण संध्यावर जाऊ आणि मग वाट बघत बसू। हा चल वरती। तू पहिलं चल चल चल। नानांनी ती प्रॅक्टिस घेतली ना आज। बस, किती वेळा सांगणार आहे ना 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 ना। मला घाई लागली म्हणजे आपलं बोलणं झाल्याप्रमाणे मी त्याला संध्याकाळी घरी बोलवलंय कागदपत्र द्यायला। सगळं ठरल्याप्रमाणेच केलंय मी। दर्शनाला उशीर होईल मला, मी जाते। अहो थांब भाऊ, दर्शनाची लई घाई लागली तुम्हाला। आपलं ठरलं त्याप्रमाणे तुम्ही केलं नाही
म्हणून तर आम्हाला इथं डोंगरावर यावं लागलं. ते सूर्याला संध्याकाळी बोलवायचं सोडून तुम्ही त्याला लगेच फोन केलात का नाही? सगळ्या गोष्टींची लई घाई झाली तुम्हाला. नाही होणार साहजिक आहे, लाडका भाचा आहे तुमचा तो. पण तुमच्या लाडक्या भाच्या पोटी आमची एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाणार, त्याचं काय? मालक, तुम्ही तर सूर्याला सगळं परत देऊन टाकणार होतात ना? अहो, इतकी वर्ष मेहनतीनं जमवलेले सगळं हे असं आम्ही असं सोडून देऊ? आम्ही काय बावळट वाटलो काय तुम्हाला? हा, तुम्हाला काय वाटलं? हे तुम्ही अशी अंगार राखेल टाकून घ्याला ना, मला द्या कागदपत्र, आम्ही ती देऊन टाकू. एवढा येडा वाटला काय तुम्हाला जालिंदर निंबाळकर? अहो, या सूर्याची इस्टेट इतकी वर्ष अशी आरामात भोगले आम्ही. आणि आता काय तुम्हाला वाटलं तुमच्या सांगण्यावरनं आम्ही हसत सूर्यकांतराव घ्या हो तुमची इस्टेट परत घ्या असं करून टाक? हे असं करायला काय आमच्या डोक्यावर परिणाम नाही झालेला. म्हणजे तुम्ही पुन्हा नाटक केलं ना? फसवलं तुम्ही मला. तुम्ही अशा कोण लागून गेला तुम्हाला फसवायचं नाही? बावळट माणसाला फसवलं नाही तर काय दुसरं काय करणार मी? अयो अर्धा हळू की अर्का मारते मॉडेल माझं, एवढी का पळवतोय? अरे ते आत्ताला भेटायला जायचं ना, त्यामुळे झालं माझ्याकडनं. काय आता नाही होणार. पण काजू काय बी करून देवळात लवकर पोहोचलं पाहिजे. आता त्या देवीची आरती करताना ना मला तिला ही साडी द्यायची. ही साडी बघितली ना, तिच्या चेहऱ्यावर आनंद बघ कसा येईल ते मला बघायचं. चलू बावळट वय, मी किती बावळट आहे ना ते आता कळल तुम्हाला. मी सूर्याला आत्ता हिथं बोलवलंय, येतच असेल. आला की त्याला ही सगळी कागदपत्र देऊन टाकणार आहे मी, आणि तुमच्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. आता तुम्ही काही करू शकत नाही. आता काय म्हणावं तुमच्या भाबडेपणाला? इतकी वर्ष आम्ही जे केलं तुम्हाला काय तो किरकोळ खेळ वाटला का हो? अहो, त्या आशाला खोट्या आरोपाखाली उमेदीची आईन 15 वर्ष खडी पोडायला पाठवलं आम्ही. गावात तिची आबरू घालवून टाकली. त्या सूर्याचं घरदार बरबाद करून टाकलं. त्याचा फायदा घेऊन त्याच्या इस्टेटीवर कब्जा केला. गावातल्या लोकांची मन जिंकली, गावात मान मिळवला आणि गावातले एकमेव राजे झालो. जालिंदर निंबाळकर तुमच्या त्या भाच्याला कायम आमचा गुलाम बनवून ठेवलं. त्याला आम्ही केलेल्या उपकारांची सतत जाणीव करून देत राहिलो. गावातला मान, गावातली प्रतिष्ठा वाढवली. आणि आता तुमचं म्हणणं एका बाईच्या इच्छेसाठी आम्ही सगळे विसरून जायचं? हे सूर्याला सगळं परत करून द्यायचं? कसं शक्य आहे? या हे माझ्या सूर्याचं नाही. आयुष्याची कमाई जपताना जो कोणी वाटेत येतो त्याचा काटा काढण्याची ताकद ठेवतो आम्ही. काल रात्री तुम्ही तमाशा केलात आणि स्वतःचं मरण स्वतः बोलावून घेतलं तुम्ही. आता तुम्हाला जिवंत ठेवण्याचा मूर्खपणा आम्ही करणार नाही.